मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकावर रेल्वेमध्ये तांत्रिक बिघाड झालाय। टिटवाळ्यावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड झालाय। सीएसएमटी कडे जाणारी वाहतूक 30 ते 40 मिनिटं उशिराने सुरू आहे। सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड झालेला आणि त्यामुळे 30 ते 40 मिनिटं उशिराने लोकलची सेवा सध्या सुरू आहे। टिटवाळ्याहून सीएसएमटी कडे ही लोकल जात होती। कांजूरमार्ग स्थानकावर हा बिघाड झालाय आणि त्यामुळे लोकलची सेवा ही 30 ते 40 मिनिटं उशिराने सुरू आहे। मध्य रेल्वेवरील हा प्रकार आपण पाहतोय। कांजूरमार्ग स्थानकावर रेल्वेमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे मध्य रेल्वेवरील सीएसएमटी कडे जाणारी वाहतूक ही 30 ते 40 मिनिटं उशिराने सुरू आहे। टिटवाळ्यावरून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड झालेला आहे। मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकावर हा बिघाड झाला आहे। टिटवाळ्यावरून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड झाला। सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकल या 30 ते 40 मिनिटं उशिराने सध्या सुरू आहेत। लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वेवरची ही बातमी आपण पाहतोय। मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकावर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला। टिटवाळ्यावरून सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड झाला आणि त्यामुळे आता मध्य रेल्वेची वाहतूक ही 30 ते 40 मिनिटं उशिराने सुरू आहे। प्रतिनिधी धनंजय दळवी फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून। धनंजय, टिटवाळ्यावरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे कांजूरमार्ग स्थानकावर हा तांत्रिक बिघाड झालाय। त्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल सेवा ही 30 ते 40 मिनिटं उशिराने सुरू आहे।